एका छोट्याशा गावात अमोल आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. वडील एका दुकानात दिवसभर काम करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशात घर चालवायचे. अमोल अभ्यासात हुशार होता. त्याला शहरात जाऊन मोठं शिक्षण घ्यायचं होतं. एके दिवशी अमोलने बाबाकडे नवीन बूट घेण्यासाठी पैसे मागितले. बाबा, कॉलेजला सगळी मुलं छान बूट घालतात, माझे बूट खूप जुने झालेत. बाबांनी हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. घेऊया रे, पुढच्या महिन्यात नक्की घेऊ. पण पुढचा महिना आला तरी बूट आले नाहीत. अमोल नाराज झाला. तुम्ही नेहमी असंच म्हणता, माझ्यासाठी साधे बूटही घेऊ शकत नाही. बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री अमोलला झोप येत नव्हती. अचानक त्याला बाहेरून बाबांचा आवाज ऐकू आला. बाबा आईला म्हणत होते, अमोलच्या कॉलेजची फी भरायची आहे. बुटासाठी ठेवलेले पैसे फीमध्ये देऊया, त्याचं शिक्षण थांबायला नको. आई शांत झाली. बाबांनी आपल्या पायाकडे पाहिलं. त्यांच्या चपलीचा तळ जवळजवळ झिजून गेला होता. माझ्या चपला अजून काही दिवस चालतील, बाबा हसत म्हणाले. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या बुटांसाठी तो बाबावर रागावला होता, त्याच पैशात बाबा त्याचं भविष्य विकत घेत होते. दुसऱ्या दिवशी अमोल बाबाकडे गेला. बाबा, काय रे? अमोलने बाबाच्या पायाजवळ बसून त्यांची जुनी चप्पल हातात घेतली. मला नवीन बूट नकोत बाबा, मला फक्त तुमचे पाय सुरक्षित पाहिजेत. बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. काही वर्षांनी अमोल मोठा अधिकारी झाला. पहिल्या पगारातून त्याने बाबासाठी महागडी चप्पल आणली. बाबांनी चप्पल हातात घेतली आणि म्हणाले, अरे, एवढे पैसे कशाला खर्च केलेस? अमोल हसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्या छोट्या स्वप्नांसाठी तुमच्या कितीतरी इच्छा सोडल्या. ही चप्पल नाही, तुमच्या त्या त्यागासाठी माझं छोटंसं उत्तर आहे. बाबांनी मुलाला घट्ट मिठी मारली. बोध: वडील आपल्या मुलासाठी किती त्याग करतात हे अनेकदा त्यांच्या शांततेत लपलेलं असतं. त्यांच्या प्रेमाची किंमत त्यांच्या वस्तूमध्ये नाही, तर त्यांनी आपल्या मुलांसाठी सोडलेल्या इच्छांमध्ये असते.